Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत आज बोलण्याची शक्यता. पॅलेट गन कोणी चालवल्या, ऑर्डर कुणाची? मोदी शहांमध्ये संसदेत उत्तर देण्याची हिंमत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल. मोदी शहा संसदेत उत्तर देत नाही, त्यांनी पदावर राहू नये. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा निशाणा. तर शहा संसदेत चर्चा करणार, विरोधकांना उत्तरही देणार. मात्र राहुल गांधी यांनी त्यावेळेस पळ काढू नये, शेलारांचा टोला. एनडीए खासदारांच्या यावेळेस संसद भवन परिसरामध्ये आंदोलन. राहुल गांधी भागोमत अशा आशयाचे फलक हाती घेत घोषणाबाजी. तर झारखंडमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचाही निषेध व्यक्त. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक. विधानसभेवर विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंशा प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांना चौकशीचे आदेश. तर विद्यार्थिनींना झोपण्यासाठी बेड असते, तर सर्पदंशाची घटना टळली असती. कोट्यवधींचा निधी मिळूनही विद्यार्थ्यांना खाली झोपावल्याचा प्रकार समोर. गडचिरोलीतील खाण उद्योगात 1,500 आदिवासी लोक मारले गेले. आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल. तर काँग्रेस संस्थाचालकांची आश्रमशाळा राऊत यांना जाब विचारणार का, बन यांचा पलटवार. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक. जरांगेंकडून पुन्हा उपोषणाच्या घोषणेनंतर सरकार ॲक्शन मोडवर. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार. सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. शिवसेना पक्ष चिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपवून शिंदेंचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता. सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला दिग्गज नेत्यांची उपस्थिती. मोदी शहांसह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींची हजेरी. तर मोदी स्टेजवर येताच सुळेंनी रोहित पवारांना खेचलं. रोहित पवारांचा मोदींसोबत संवाद झाल्याची दृश्य. रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर. पार्थ पवार आणि जय पवारांची रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती. सुनेत्रा पवारांच्या गैरहजेरीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये दूध 2 रुपयांनी महागलं. गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 62, तर म्हशीच्या दुधासाठी 78 रुपये मोजावे लागणार. दही, पनीर, तुपातही 10% दरवाढ. अहिल्यानगरमधील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येप्रकरणी निलेश चंद्र मुनींचं वादग्रस्त वक्तव्य. घराघरात भवानी तलवार ठेवा, समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज रहा, निलेश चंद्र मुनींचं आवाहन. जेन झीच्या बदलत्या विचारसरणी प्रश्नांवर आरएसएस मंथन करणार. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणममध्ये समन्वय बैठक. भाजपसह 32 संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहणार. सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रय होसबळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. पुण्यामध्ये महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. ब्रिटनच्या धर्मगुरूंच्या प्रवचनातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. खडक पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.